हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता मी चालले इस्कॉन टेम्पलचं दर्शन घेण्यासाठी. मी आहे, माझी मम्मी आहे, आमचे नेबर्स आहेत, माझी ताई आहे. सो आम्ही प्रॉपर अशी ओला बुक करून चाललोय. मग आजचा तुम्हाला तो व्लॉग बघायला भेटणार आहे. सो माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा फुल व्लॉग नक्की पहा. फायनली आम्ही इस्कॉन टेम्पलला जायला निघालोय. माझ्या मागे हळूहळू सगळी गँग येते आणि ओलाची जी गाडी होती ती आम्ही आमच्या ताईच्या इथे बोलवली आहे, कारण तिकडून जरा म्हणजे आमच्या इकडे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून. आणि मी फर्स्ट टाइम ट्रायपॉडचा यूज करते, बट दिस इज ओके. म्हणजे छान वाटतंय ट्रायपॉड यूज करायला. मोबाईल प्रत्येक वेळी हातात धरा आणि तो कॅमेरासमोर असा चेहरा असतो, त्यापेक्षा हे बेटर आहे की बाबा सगळंच दिसतंय, बॅकग्राऊंड वगैरे सगळंच दिसतंय. सो दिस इज गुड. बापरे, बाजूने कुत्रे येत आहे देवा. ट्रायपॉड घेतल्यामुळे चांगले चांगले शॉट घेता येतील आणि व्ह्यूज पण चांगले येतील. चला. हॅपी बर्थडे ताई. आज ताईचा बर्थडे. सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये तिला हॅपी बर्थडे विश करा. दर्शन कसं वाटतंय? तो येत नव्हता, त्याच्या 10वीचे पेपर चालू आहेत, पण त्याला आता जबरदस्ती घेतलंय. आम्ही या सीटवर 4 जण बसलोय आणि मागे 3च आहेत. बाबा मस्त बसले. अगं नाही, ते नंतर लांब दिसेल. बाबांना पायाने चालता येत नाहीये म्हणून सगळ्यांनाच हळूहळू चालायला लागतं. एवढी गँग घेऊन आले. त्यात पण ओलावाल्याला इकडून फिरव तिकडून फिरव, कारण आमचं लोकेशन दुसरं दाखवत होतं. आणि मग आता आम्ही इकडे आलोय त्यांना सांगून आणि समोरच इस्कॉन दिसत होतं, पण त्यांनी 2-3 वेळा फेऱ्या मारल्या. प्रॉब्लेम तो आहे. हां, आत्ताशी टेम्पल ओपन झालंय. टेम्पलचा टायमिंग आहे सकाळी 4:30, दुपारी 1, आणि त्याच्यानंतर मध्ये बंद होतं. त्याच्यानंतर 4:30 ते रात्री 9 असं आहे. इस्कॉन टेम्पल मस्तच वाटतंय यार. इस्कॉन टेम्पल बेस्ट आहे. कसलं भारी आहे तायडे. मस्त आहे ना बाबा? कसं आहे बाबा? कसं आहे? भारी आहे का? चांगलं आहे. चांगलं आहे. बाबांचा पाय दुखतो त्याच्यामुळे त्यांचं लक्ष लागत नाही कुठेच. इकडे चप्पल काढायच्या. इकडे चप्पल काढू आपण. तायडे, मला खूप जास्त तहान लागली म्हणून मी आता पाणी प्यायला चालले. घरातून येताना पण पाणी नव्हते पिले मी. आणि इकडे पाण्याचा चांगला मोठा टँक आहे. अगं तू आता पोहोचली तर तुला खायचंय का लगेच? अगं त्यांचा प्रसाद आहे देवाचा. दर्शनाच्या आधीच आम्हाला प्रसाद मिळालाय. सो आता तेवढा खाते, पाणी पिते आणि जाते. म्हणून विचारते. हरे कृष्णा. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्णा. इथे प्रसाद वगैरे काही दिलं तरी थँक्यू असं तसं काही नाही म्हणत, फक्त हरे कृष्णा. आणि थँक्यू म्हणाले मी तर मला म्हणतात कर्ज वाढेल. कसला प्रसाद आहे हा? उपमा आहे का? छान आहे ना. पण आपण दर्शन करण्याआधीच दर्शनात परत खायचे. आता उपमा दिलेला तो खाल्लाय आणि मग देवाच्या दर्शनाला चाललोय. वाईट वाटतंय बट ठीक आहे, नशिबात होतं म्हणून भेटलं. पण इकडे खूप मस्त व्ह्यू पण आहे आणि छान फोटोज पण येतील. दाखवते. ताई किती सुंदर आहे. बापरे, छान आहे ना. भारी वाटतंय.
सगळं मंदिर दाखव. मंदिर खूप मस्त आहे. मस्ट विजिट. इकडे नक्की या. तेव्हा तिकडून आहे मग. किती सुंदर आहे. इकडून बॅक साइड आहे. खूप पीसफुल आणि खूप शांतता आहे इकडे. आता एंट्रान्स आहे. ही एंट्रान्स आहे. जास्त वेळ व्हिडिओज नाही काढून देत. नशीब थोडं तरी शॉर्ट काढून दिला. जास्त नाही काढून देते. सिक्युरिटी गार्ड उभेच आहेत. आता मी लाईनीत जाते. खूप मोठी लाईन आहे. एवढी मोठी लाईन आहे. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज बेस्ट. लाईट लागल्या. आता इकडे लाईट वगैरे लागल्या. खूप मस्त वाटतं. खूप जास्त. मंदिर खूप छान आहे. मस्त आहे. आता आम्ही ते एक एक माळ जप सुद्धा केली. राधाकृष्णाचा केला. काहींनी रामकृष्ण हरीचा केला. खूप मस्त आहे. इथे जपासाठी जपमाळ सुद्धा देतात आणि म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स बेस्ट आहे. यू मस्ट विजिट. ही परत मंदिरची बॅक साईड आहे. त्या साईडने दाखवली ती त्या साईडची बॅक साईड होती. आता ह्या साईडची दाखवते. खूप जास्त सुंदर आहे. आणि मी आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवते इकडचा. इथून सगळे लोक एंटर करतात. ते लोक माझ्याकडून माझा फोन जप्त करून घेत होते का तर मी व्हिडिओ काढते म्हणून. मी तर बोलले किती व्हिडिओ काढलेत आधी ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही फोन जप्त करा. बट स्टील यू मस्ट विजिट. मला खूप जास्त व्ह्यू आवडला आहे आणि ऑल द ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण खूप बेस्ट आहे. आता मी इकडं बसते. मागे पाणी आहे. इकडे प्रसादाचं सेंटर आहे. सो आता इकडे विजिटला आले मी. माझी मम्मी ती इकडे किती वेळचे बसलेत मलाच माहित नव्हतं. मी तिकडचा बाहेरचाच व्ह्यू घेत बसले आणि हे लोक मस्त प्रसाद खायला आले. ऑफकोर्स इट इज पेड. आय थिंक. आय डोंट नो. ताई पेड आहे. पेड आहे. ओके. रिजनेबल रेट्समध्ये पण ऑफकोर्स पेड आहे. बघू मी पाणीपुरी ते ट्राय करते. ऑल टाइम फेवरेट. गेली चप्पल. पण आपण चप्पल इथं कुठं काढलेल्या. अरे देवा. आय एम गोइंग टू इट पाणीपुरी. म्हणजे आतमध्ये बरंच काय काय इडली वगैरे. बट राईट नाव आय वॉन्ट टू इट पाणीपुरी. सो मी कुठं बसले. कुठे काढायचं पाणीपुरीचं तिकीट. हे मला नाही काढलं. माझ्या मम्मीने पाणीपुरीचं काढलं सुद्धा कुपन आणि माझ्यासाठी नाही काढलं कारण मी तिकडे व्ह्यू घेत बसले होते. मी यांना शोधत शोधत इकडे आले कारण मला माहित होते प्रसादाच्या सेंटरलाच असणार नक्कीच. वडापाव पण आहे इथे. प्रत्येकासाठी कुपन काढायचं म्हणजे पाणीपुरी, ढोकळा, इडली, सांबर तुम्हाला असं काही खायचं असेल तर हे कुपन काउंटर आहे. इकडे कुपन काढायचे आणि इकडे बरेच ड्रायफ्रूट्स पण आहे, पिकल पण आहे, प्लस भेळ वगैरे म्हणतो ना ते सगळं आहे. त्या साईडला भेळ आहे. इकडे कुकीज आहे. आम्ही इकडे चीज पिझ्झा एक ऑर्डर केला आहे. पिझ्झा खूप
छोटा आहे, मला म्हणजे वर्थ इट नाही वाटला. हा एवढीचा पिझ्झा आहे, इतका छोटा पिझ्झा 150 रुपीजला. नॉट वर्थ इट, रिअली नॉट. थोडासा पिझ्झा आणि तो काय पफ आहे, पनीर पफ. शी वॉन्ट्स टू टेक पनीर कुलचा, पण ती चुकून पफ बोलली, मग तिला पफ घ्यावा लागला बिकॉज पेमेंट झालं होतं. आता माझा पिझ्झा येईल. हां, ईश्वरी जाधव. मेरे राधे राधे पनीर चैनल. अच्छा, ओके. हां 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 हां, सब ले लिया. थँक यू. आता या इच्छा नारात पिझ्झा माझा पडला असता. लेट्स सी कसं लागतं. पिझ्झा खूप गरम आहे ऍक्च्युली. लिफ्ट इधर. सगळे कसे बसलेत, सगळ्यांचं आता खाऊन झालंय आणि सगळे शांततेत बसलोय. ताई एक कुपन काढायला गेली, अजून एक पाणीपुरीसाठी. त्यांना पाणीपुरी टेस्ट करायची. ठीक आहे, ओके. पण इकडे सुकीपुरी देत नाही, आणि सुकीपुरीच कॉन्स्टंट फॉर मी. खूप आवडते मला सुकीपुरी. 40 रुपीजची पाणीपुरी होती, 150 रुपीजचा पिझ्झा होता. प्राईस रिझनेबल नाही आहेत, हाय आहेत बाहेरच्या पेक्षा. ठीक आहे, क्वालिटी ठीक आहे, म्हणजे चांगली आहे, नॉर्मल आहे असं म्हणू शकतो आपण. पण तेच जर बाहेर खाल्लं असतं, कमी पैशात मिळालं असतं, टेस्ट छान लागली असती. इकडे ह्या लोकांना टेस्ट पाहिजे होती, म्हणून मग त्यांना तिथे सांगितलं. यू वॉन्ट टू सेट हिअर. इथे वडापाव आहे. आता मला तर वडापाव खाऊ वाटतोय, पण त्या ना वडापावचा जो आतला लेअर आहे ना तो खूप म्हणजे वरचा लेअर आहे ना तो खूप जाड आहे. मला तो लेअर थिन असलेले वडापाव जास्त आवडतात, विथ ते क्रिस्पी असतात. आणि असे वडापाव ना लगेच सॉगी होतात. दॅट्स वाय आय डोंट, बट आय वॉन्ट टू ट्राय. पण ते जाड असल्यामुळे मी घ्यायचा विचार करते, घेऊ की नाही. आणि अजून एक का विचार करते, का तर आतमध्ये लाईन खूप आहे. कुपन काउंटर एकच आहे आणि खूप मोठी लाईन आहे. मग आता एकटीसाठी तेवढी लाईन कोण लावेल. सो इट वुड बी बेटर की मी आता बसून खावं. सॉरी, नुसतं बसावं, बसून खावं नाही. बसून खायचं संपलंय सगळं. ही मागे टेम्पल आहे. एवढा व्ह्यू दाखवलाय, दाखवता मला चक्कर आली. खाऊन झालंय आणि आता पाणी प्यायला चाललोय. इकडे म्हणजे लोकांना फॉरेनर्स बघायचे असतील ना, बिंदास इकडे या. इकडे खास फॉरेनर्स चालू होतात. मी आता इथे आहे, मला जवळजवळ 1.5 hour झालाय. तेवढ्या वेळातच कितीतरी फॉरेनर्स येऊन गेले. आता परत उबर बुक केली आणि ती आली लगेच 2 मिनिटातच आली. 2 मिनिटं पण नाही, 1च मिनिटात आली. बुक केली. त्यांना मी आता हातच करत होते. आता मी घरी आले, आता फ्रेश वगैरे होईन. पण तुम्हाला हा इस्कॉन टेम्पलचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.